यापूर्वीही सादर केला गेला आहे, तेव्हा अशाच प्रकारचे आणखीन प्रकल्प सादर करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मी मंत्री महोदयांना, डॉक्टर समद आणि इतर सगळे प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांतर्फे असं आश्वासन देऊ इच्छितो की आपल्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय आपल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करून नवनवीन आव्हाने पेलून वैज्ञानिक क्षेत्रात एक आपला आगळा आणि वेगळा ठसा उमटवेल अशी ग्वाही आमच्या सगळ्यांतर्फे आम्ही तुम्हाला देतो. फक्त आपल्या मार्गदर्शनाची आणि निधीची आवश्यकता आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आणि विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर खांडेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी आपले आजचे सगळे सदस्यांना विनंती करतो की विद्यार्थी परिषद 2010 तर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय मंत्री महोदय गुलाबराव देवकर सर पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय यांना एक हार घालून परत एकदा त्यांचं एकदा स्वागत करा. समोर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंत्री महोदय माननीय गुलाबरावजी देवकर सर, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर अजित रानडे सर, विद्यार्थी सचिव अजित पोकरकर, बोएट युथ असोसिएशनचे इन्चार्ज डॉक्टर झेंडे माझे मित्र, बोएट युथ असोसिएशनचे सेक्रेटरी अमोल एमगर, माझे सर्व गुरुजन वर्ग, प्राध्यापक मित्र, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी आता जास्त काही ते बोलणार नाही. बरंच काही सरांनी कव्हर केलं आहे. सर, आमचं हे महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ह्या कारात तर अग्रेसर आहेत. पूर्ण जगभर आमचे कॉलेजचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी काम करतात, नावलौकिक करतात. तसेच आमचे काही विद्यार्थी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूप नाव करतात. पेट प्रॅक्टिसमध्ये पर्टिक्युलरली इक्वाईन प्रॅक्टिस आहे किंवा लार्ज ॲनिमल प्रॅक्टिस आहे. स्वतःचा व्यवसाय ते करतात. स्वयंरोजगार स्वतःचा त्यांनी चालू केला आहे आणि त्यांच्या व्यवसायातून ते दुसऱ्यांना सुद्धा व्यवसाय देतात. आणि त्यांच्याकडे काय डॉक्टरांच्याकडे 3-3 आमचे डॉक्टर काम करतात. तसंच आमच्या ह्या कॉलेजचे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत सुद्धा खूप आहेत. साधारणतः 200-300 विद्यार्थी आमचे प्रशासकीय सेवेत आहेत. रेव्हेन्यूमध्ये आहेत, सेल टॅक्समध्ये आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, रेल्वेमध्ये आहेत. आजच PSIचा रिझल्ट लागला आहे. आपल्याच कॉलेजचा एक विद्यार्थी डॉक्टर प्रकाश लिंगे ह्याचं पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून त्याचं सिलेक्शन झालं आहे. तर सर, प्रशासकीय सेवेतसुद्धा आमच्या लोकांनी चांगला ठसा उमटला आहे. आणि हे कॉलेजचा विद्यार्थी जो बाहेर पडतो, क्वालिटी विद्यार्थी बाहेर पडतो, हे तुम्हाला सर मी अभिमानानं सांगू इच्छितो. आमचा वार्षिक संमेलन किंवा स्पंदन ह्या आमच्या विद्यार्थी परिषद 2010चा कार्यक्रम गेले 3 दिवस चालू आहे. बरेच अडचणी येऊनसुद्धा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आहे. सर्व काही व्यवस्थित चाललं आहे. ह्याच्या पाठीमागे आमच्या पूर्वजांची किंवा आमच्या सर्व स्टाफ मेंबरांची मदत आहे. खास करून आमचे सर्व काही आमच्या वर्षभरातले कार्यक्रम, क्रीडा, कला किंवा शिवजयंती असू दे, गणेशोत्सव आहे, बाकीचे छोटे सुद्धा कोजागिरी पौर्णिमेपासून सगळे कार्यक्रम आम्ही हाती घेतो. ह्या सर्वाच्या मागे फार मोठं मोलाची साथ असते. ते पूर्ण प्राध्यापक वर्गांचे आणि इतरांचे असते. आमचे मुलं अश्वभाग, आविष्कार, इंद्रधनुष्य बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा भाग घेतात. हे राज्यपाल कार्यालयातून हे कार्यक्रम राबवले जातात ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवलला. तर ह्या सर्व कार्यक्रमात मला हे वर्ष पूर्ण कार्यक्रम राबवण्यात आणि हे वार्षिक संमेलन 2010 सक्सेस होण्यात किंवा यशस्वी होण्यात मला डॉक्टर कोकणे प्राध्यापक LPT डिपार्टमेंट, डॉक्टर पातुरकर फूड हायजीन डिपार्टमेंट प्रोफेसर, डॉक्टर धांडे सर ॲनाटॉमी डिपार्टमेंट, तसेच रेक्टर हॉस्टेल रेक्टर, तसेच डॉक्टर दळवी, डॉक्टर इंगोले, डॉक्टर हांडे, डॉक्टर झेंडे, डॉक्टर कदम DP, तसेच काटे सर, पर्टिक्युलरली काटे सरांचं आम्हाला खूप मार्गदर्शन क्रीडा क्षेत्रात होतं आहे. तर काटे सरांचं खूप मार्गदर्शन झालं. तसेच सर्व शिक्षक, माझे गुरुजन वर्ग, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल द स्टुडंट्स ऑफ बॉम्बे वेटरनरी कॉलेज UG PG अँड PhD आणि काही माजी विद्यार्थ्यांचं सुद्धा मला खूप ह्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. अँड थँक्यू फॉर मेकिंग ग्रेट सक्सेस ऑफ दिस गॅदरिंग. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थी परिषद 2010चे सचिव अजित पोखरकर याला मी विनंती करते की त्याने 2 शब्द आपल्यासमोर बोलावे. व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मंत्री महोदय श्री गुलाबरावजी राऊत, गुलाबरावजी देवकर, राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय, आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर रानडे सर, स्टुडंट काउन्सिलचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर खांडेकर सर, डॉक्टर झेंडे सर, BYA सेक्रेटरी अमोल यमगर, समोर उपस्थित सर्व कर्मचारी, सर्व अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मी अजित पोखरकर, विद्यार्थी सचिव, विद्यार्थी परिषद 2010, आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि बोलण्यास सुरुवात करतो. प्रथमतः विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी विद्यार्थ्यांना माझी एक सूचना आहे की समोर आपले मंत्री महोदय बसलेत, आपले कॉलेजचे सहयोगी अधिष्ठाता बसलेत, गॅदरिंग सारखा कार्यक्रम रंगला आहे, तर सर्वांच्या म्हणजे काहींच्या मनात बहुधा 3 इडियट्स मधील चतुर उर्फ सायलन्सर असा काहीसा इथे सीन होईल अशी थोडीशी गैरसमजूत असेल, तर त्यांनी तो गैरसमजूत थोडासा दूर करावा आणि पुढील 15 मिनिटासाठी जरा सर्वांनी कान इकडे करा. श्री गुलाबरावजी देवकर हा एकच शब्द ऐकताच त्यांचे विविध राजकीय पैलू डोळ्यासमोर सरसर निघून जातात. श्री गुलाबरावजी देवकर यांची राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कामगिरी ही एक गरुड झेप किंवा एक थक्क करणारी कामगिरी अशीच म्हटली पाहिजे. माझा मित्र श्री संदीप भोसले यांनी सरांचा परिचय आता करून दिला, तर त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. सरांना एवढे सांगू इच्छितो की सर ह्या संस्थेला म्हणजे ह्या इन्स्टिट्यूटला ह्या वर्षी म्हणजे ह्या पुढल्या वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे आशिया खंडातील सर्वात जुने इन द सेन्स सर्वच बाबतीत आघाडीवर असलेले हे एकमेव कॉलेज आहे. आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कॉलेजची एक खासियत आहे, म्हणजे ज्या वेळेस गॅदरिंगचा कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, ज्यावेळेस मंत्री महोदय येथे येतात त्यावेळेस ते जाताना मोकळ्या हाताने कधीच परत जात नाहीत. म्हणजे बुके, श्रीफळ, मानचिन्ह हे तर असतंच, पण सोबत असतो मागण्यांचा एक ढिगारा. तर आज आणि आतापर्यंतच्या मंत्री महोदयांनी आम्ही ज्या मागण्या मांडल्या, ज्या त्यांच्यासमोर आमचे विचार मांडले, ज्या मागण्या मांडल्या, आतापर्यंतच्या मंत्री महोदयांनी कधी आम्हाला निराश केले नाही. तर मी आज अशी खात्री बाळगतो की आजचे आपले आदरणीय मंत्री महोदय गुलाबरावजी देवकर हे सुद्धा आम्हाला निराश करणार नाहीत अशी मी खात्री बाळगतो आणि मागण्या मांडण्यास सुरुवात करतो. सरांना माहीतच असेल की आपले पशुसंवर्धन खाते, ॲग्रिकल्चरल खाते जर आपल्या भारताला एक महासत्ता बनवण्याचे स्वप्न आपण सर्वच भारतीय नागरिक आतुरतेने वाट पाहतोय. अमेरिकेच्या पुढे जाण्याची ही भारताची ही जी आशा आहे तिला जर पूर्ण करायची असेल तर भारताचा GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स म्हणजे भारताचा ग्रोथ रेट हा 10% वर असायला पाहिजे. आणि जर तो ग्रोथ रेट जर 10% वर असायला पाहिजे तर त्यामध्ये ॲग्रिकल्चर, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय यांचा वाटा हा मोर दॅन 6% असायला हवा. आणि ह्यामध्ये कृषी क्षेत्रातील सर्व जाणकार हे जाणतात की ॲग्रिकल्चर हे सेक्टर कितीही प्रयत्न केले, म्हणजे कितीही त्यांनी संशोधनावर भर दिला, कितीही विस्तार केला, तरी त्यामधले पर्सेंटेज हे 4% पुढे जाऊ शकत नाही. मग उरलेली झीज भरून कोण काढणार? आणि हा वाटा आम्ही उचलणार आहोत. आणि हे राहिलेली झीज भरून काढण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. तर त्यासाठी काही मागण्या मी सरांसमोर मांडतोय. मी मागण्या मांडतोय, डायरेक्ट बोललोय, त्याबद्दल सरांची क्षमा मागतो. प्रथमतः काही मागण्या ह्या आपल्या वेटरनरी प्रोफेशनच्या संदर्भात आहेत, पशुसंवर्धन खात्याच्या संदर्भात आहेत. तर त्यातली पहिली मागणी, नुकताच हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाने असा निर्णय दिला की लाईव्हस्टॉक सुपरवायझर म्हणजेच LSS हे डॉक्टर ही उपाधी लावू शकतात. मी सरांना असं सुचवू इच्छितो की
त्यासाठीच किंवा त्याच्या विरुद्ध त्याचा निषेध म्हणून आम्ही 4 मार्च रोजी आपल्या महाराष्ट्रातील जी 5 पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत ती पूर्ण 5 महाविद्यालये एक दिवस लाक्षणिक संप म्हणून बंद केली होती. आणि त्याची एक निवेदन प्रत आपले आदरणीय मंत्री महोदय डॉक्टर नितीनजी राऊत यांना त्याच दिवशी सुपूर्द केली. त्यांच्याशी आमची चर्चाही झाली. तर हा LSS ज्यांना आम्ही आमच्या लहान भावाप्रमाणे कडेवर घेऊन वागवले इतके वर्ष, तेच जर लहान भाव कडेवर होता ते पण ठीक आहे, जर ते आमच्या डोक्यावर चढून डोक्यावर घाण करण्याची भाषा केली, जर कोणी आमच्या अंगावर आले तर त्याला शिंगावा घ्यायला आम्ही पशुवैद्यक कधी मागे पाहणार नाही. आणि आम्ही म्हणजे आमच्या संवेदनशीलतेचा कोणीही अंत पाहू नये. आम्ही गप्प बसतो ही आमचे मनाचे मोठेपणा आहे. तर माझी मंत्री महोदयांना अशी विनंती आहे की जो डॉक्टर उपाधी लावण्याचा जो निर्णय झाला आहे, मी अशी कम्पॅरिझन करतो की ह्युमन सेक्टरमध्ये जसे MBBS डॉक्टर असतात, नर्स असतात, तर नर्स 10 वर्ष सर्व्हिस हो किंवा 15 वर्ष सर्व्हिस हो, नर्सला किंवा डॉक्टर लावायची परवानगी दिली जात नाही. तर मग ह्या मुलांच्या बालहट्टापोटी जर यांना डॉक्टर उपाधी लावण्याची परवानगी दिली तर आम्ही 5 वर्ष डिग्री घेतोय, 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय आणि PhD सुद्धा करतोय. तर एवढी वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये घालून आमचा उपयोग काय राहिला? का आम्ही फक्त इथे 7-7, 8-8 वर्ष शिक्षणच घ्यायचे आणि नंतर बाहेर जाऊन बेरोजगारीच्या ज्या कागदाच्या भेंडोळ्या घेऊन इकडे तिकडे दारी गल्लीगल्ली हिंडत राहायचे. तर माझी मंत्री महोदयांना अशी विनंती आहे की त्यांनी ह्या बाबतीत योग्य तो विचार करावा आणि शासन याबाबत योग्य ती दखल घेईन अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. नंतर दुसरा मुद्दा असा की भारतीय पशुवैद्यक कायदा म्हणजे 1984 साला जो कायदा भारतीय पशुवैद्यक कायदा असं सांगतो की जे LSS आहेत, जे LSS सुपरवायझर आहेत, जे डिप्लोमा होल्डर आहेत व्हेटरनरी फील्डमधील, त्यांनी अंडर रजिस्टर व्हेटरनरी प्रॅक्टिशनर यांच्या अंडर काम करणे म्हणजे मायनर सर्व्हिसेस देणे हे 1984चा कायदा कलम 30B हे सांगतं. तर महाराष्ट्र शासनाने ह्या 30B कलमाची अंमलबजावणी चालू केली आहे. पण त्याच कायद्यामधील 30A कलम असं सांगतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील जेवढे श्रेणी 2चे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत ते सर्व दवाखाने कन्वर्ट करून सर्वांचे पशुधन श्रेणी क्रमांक 1 पशुवैद्यकीय श्रेणी क्रमांक 1 या दवाखान्यामध्ये कन्वर्ट करावे. तसे केले तर आपले सर्वच पशुवैद्यकीय सेवा ही उत्तम क्वालिटीची होईल, उत्तम दर्जाची होईल आणि नक्कीच याचा उपयोग ही पशुवैद्यकीय सेवा सुधारण्यात होईल आणि आपला लाईव्हस्टॉक सेक्टर खूप उंचावर जाऊन पोहोचेल. तिसरा मुद्दा, पशुसंवर्धन खात्यामध्ये 15% पदे ही पदोन्नतीने भरली जातात. लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच पशुधन विकास अधिकारी यासाठी 15% जागा ह्या म्हणजे पदोन्नतीने भरल्या जातात. तर त्यासाठी हे LSS लोक अप्लाय करतात. बाय द सिनियरिटी त्यांना तिथे LDOची पोस्ट मिळते. तर माझं सरांना असं एक साकडं म्हणूया, साकडच आहे की ह्या जागा 100% डायरेक्ट LDO म्हणून आमच्या व्हेटरनरी ग्रॅज्युएटला तिथे अपॉइंट करावे. नंतरचा मुद्दा म्हणजे जसं आपल्या मेडिकल फील्डमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असतं, ॲग्रिकल्चरसाठी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असतं, तसं माझं सरांना असं म्हणणं आहे जर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा प्लॅन पुटअप केला तर किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये पुढाकार घेतला तर आपल्या पशुवैद्यकीय सेक्टरसाठी किंवा आपल्या पशुवैद्यकीय याच्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ व्हेटरनरी रिसर्च का असू नये. आता आपला पशुसंवर्धन हे खाते इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अंडर येतं. तर ॲग्रिकल्चरमधून जो फंड आम्हाला मिळतो तो फंड अतिशय तोकडा आहे आणि त्यामध्ये एवढ्या लार्ज इन्स्टिट्यूट चालवणे, एवढे डॉक्टर होऊन उपाधी घेऊन मुलं बाहेर पडतात, तर तो खर्च खूपच तोकडा आहे. आणि ते आमच्या कॉलेजचे डीन, आमच्या कॉलेजचा कर्मचारी वर्ग, आमच्या कॉलेजचे अध्यापक वर्ग ते कसा मॅनेज करतात हे त्यांनाच माहीत आहे. नंतरचा मुद्दा मांडतोय आज मी ते किंवा दुसरा इश्यू म्हणूया आमच्या विद्यापीठासंदर्भात. आमचं विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. ज्यावेळेस मी फर्स्ट इयरला आलो, ॲडमिशनसाठी नागपूरला गेलो, त्यावेळेस सर्वजण म्हणायचे ज्या प्राण्यावर तुम्ही दया करता, भूतदया दाखवता, त्या अशा महाविद्यालयामध्ये किंवा अशा युनिव्हर्सिटीमध्ये तू प्रवेश घेतला आहेस. आणि आज अशी वेळ आली आहे की ज्या या विद्यापीठामध्ये इतक्या कोटीचा भ्रष्टाचार झाला, अशा विद्यापीठामध्ये तू शिकतोयस, अशी लाजिरवाणी गोष्ट मला ऐकावी लागते. हा मुद्दा म्हणजे आपलेच दात आणि आपलीच होठ अशी गत झाली आहे. मला वाटतं की आदरणीय मंत्री महोदयांसमोर ही निवेदनं अगोदर गेलेली आहेत.
आता आपल्या विद्यापीठाबद्दल बोलायचे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशीच माझी अवस्था आहे काहीशी. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ ह्या विद्यापीठ 2000 साली स्थापन झालं आणि 2002 पासून कार्यान्वित झालं. तर ह्या 10 वर्षामध्ये विद्यापीठाचे योगदान काय, असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला एकच उत्तर मिळतंय, घोटाळा. महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्याला त्याच्या जोडधंद्यापासून शाश्वत रोजगार मिळावा ह्या हेतूने स्थापन झालेल्या ह्या विद्यापीठामध्ये मागील 10 वर्षामध्ये हे विद्यापीठ शिक्षण, संशोधन आणि विस्तार या सर्व क्षेत्रात पूर्णपणे अपयशी झाले. याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण हा प्रश्न मी सरांना विचारित नाही. नंतरचा जो घोटाळा झालाय तो घोटाळा नेमका काय झाला? तर विद्यापीठात ज्या 480 पदांची भरती झाली त्या भरतीमध्ये जे आपले कार्यकारी परिषद, निवड समिती व कुलगुरू यांना दोषी ठरवले गेले. आपले विभागीय नागपूर आयुक्त आनंद लिमये यांच्या समितीने जो अहवाल दिला त्यात धडधडीत उल्लेख आहे की हे सर्वजण दोषी आहेत. आणि ही कारवाई होऊन आता म्हणजे हे डिक्लेअर होऊन आता 2 वर्ष झालेत. तर अजूनही 2 वर्ष विलंब का लागतोय? जर एखाद्या तहसीलदाराने, एखाद्या हवालदाराने 500 रुपयाची किंवा 1000 रुपयाची लाच घेतली तर त्या दुसऱ्या दिवशी तात्काळ निलंबित करता येते. आणि हाच एवढ्या विद्यापीठाचा ह्या शैक्षणिक वातावरणामध्ये जी ज्ञानाची पवित्र गंगा वाहते त्या गंगेमध्ये जर अशी जलपर्णी किंवा हे लवाळे जी शेवाळे येतात ती साफ करून ज्ञानाची पवित्र गंगा वाहायचे काम आमच्या मंत्री महोदयांना करावे लागेल अशी मी मंत्री महोदयांना विनंती करतो. विद्यापीठ निवड प्रक्रियेमध्ये भारतीय पशु चिकित्सा परिषदेच्या मानांकनांना टोटल हरताळ फासण्यात आला आहे. म्हणजे जे काही नियम होते ते काही आपल्या आवडत्या यांच्यासाठी शिथिल करण्यात आले, त्यामध्ये खाडाखोड करण्यात आली आणि याचे रितसर पुरावे सुद्धा आहेत. मी आता भाषण कंटिन्यू करतो. त्यापूर्वी माझ्या ज्या मागण्या आहेत किंवा जे रेफरन्स मी इथं ठेवणार आहेत त्यांची एक प्रत आदरणीय गुलाबरावजी देवकर यांच्यासमोर समर्पित करतो. तोपर्यंत त्यांनी त्याचा स्टडी करावा. आणि हे रेफरन्सेस टाइम्स ऑफ इंडिया, ॲग्रोवन ज्यावेळेस आपले म्हणजे नवीन खाते लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ज्यावेळेस खाते वाटप झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मापसूच्या कारभारावर सडकून टीका होऊ लागली होती. पण त्याबद्दल अजूनही काहीही निर्णय घेतला गेला नाही. तर सरांना अशी माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या विषयावर काहीतरी हे करावे. आणि आपल्या महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभलेला आहे. आपल्या युनिव्हर्सिटीची स्थापना 2002 साली झाली. आपल्या आध्यात्मिक वारसा असं सांगतो की ज्ञानोबा रचिले पाया, तुकोबा झालेसे कळस. आपल्या युनिव्हर्सिटीची पहिल्या काही कालावधीमध्ये योगदान हे अतिशय योग्य होते. विद्यापीठाची वाटचाल सुद्धा योग्य पद्धतीने चालू होती. पण मला हा जी युक्ती आहे की ज्ञानोबा रचिले पाया, तुका झालेसे कळस, याचा असा हे करूशी वाटतंय की आधी पाया बरोबर रचला गेला पण इथे झाला भ्रष्टाचाराचा कळस. नंतर सर दुसऱ्या मागण्या या आमच्या कॉलेजच्या संदर्भात आहे. ठीक आहे. कॉलेजच्या संदर्भात सर आमच्या कॉलेजने आता नुकतेच 125 वर्षामध्ये पदार्पण केले आणि त्याला हेरिटेज दर्जा प्राप्त करून द्यावा. त्यामुळे जो गव्हर्नमेंटकडून फंड येतो तो डायरेक्ट कॉलेजला उपलब्ध होईल. दुसरं म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची एक अशी योजना आहे की जर एखादी इन्स्टिट्यूट किंवा एखादी संस्था, एखादे कॉलेज जर 100 वर्ष पूर्ण करत असेल तर त्याला 100 कोटीचा ग्रँट मंजूर करण्यात येतो आणि तो ग्रँट त्यांच्या कॉलेजच्या पूर्ण डेव्हलपमेंटसाठी वापरण्यात येतो. तर माझं सरांना असं साकडं आहे की आदरणीय मंत्री महोदयांनी हा महाराष्ट्र शासनाकडून हा पुटअप करावा भारत सरकारकडे. नंतरचा निधीचा प्रश्न सर, हॉस्टेल इलेक्ट्रिसिटी बिल हे आपले हॉस्टेल इलेक्ट्रिसिटी बिल हे 2 ठिकाणी म्हणजे आता गव्हर्नमेंटचा असा निर्णय आहे की जे इलेक्ट्रिसिटी बिल येतं ते डॉमेस्टिक आणि कमर्शियल अशा 2 मध्ये डिवाईड केले. तर तुम्ही तुमचं बिल हे कमर्शियल याच्यामध्ये जशा कंपन्या बिल भरतात तसं बिल भरायचं असं हे केले. तर ती जी फी आहे किंवा तो जो बिल येईल तो सामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखा नाही आहे. तर मंत्री महोदयांनी याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या काही मागण्या. सर, आपले विद्यार्थी 5 वर्षाची डिग्री कोर्स कंप्लीट करतात, नंतर 2 वर्ष PGचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. तर MBBSचे जे विद्यार्थी असतात त्यांना MD साठी
पहिला 15,000 स्टायपेंड होता, नंतर तो 22,000 झाला आहे. तर आमच्यासुद्धा विद्यार्थ्यांना, PGच्या विद्यार्थ्यांना जर स्टायपेंड मिळाला तर ते अजून चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मी सरांना आशा देतो. धन्यवाद. धन्यवाद अजित. यानंतर मी आपले प्रमुख पाहुणे माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी आपल्यासमोर त्यांचे विचार मांडावेत. आपल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या गॅदरिंगच्या गोड अशा कार्यक्रमासाठी स्पंदन 2010 या गोड अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले संस्थेचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर अजितजी रानडे, विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉक्टर GS खांडेकर, बोवेट यूथ असोसिएशनचे इंचार्ज डॉक्टर RJ झेंडेजी, विद्यार्थी परिषद सचिव अजित पोखरकर, बोवेट यूथ असोसिएशनचे सेक्रेटरी अमोल यमगर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपल्या या विद्यालयाचे प्राध्यापक मंडळी, सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि गेल्या 3